MST-CET 2025 तर 9 तारखेपासून PCBचे पेपर आहे हे सुरू होणार आहे आणि हॉल तिकीट साईटवर उपलब्ध झालेले आहे। परंतु भरपूर विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये नो एनरोलमेंट फाउंड असा एरर येतोय किंवा त्यांची हॉल तिकीट दिसत नाही आहे किंवा ते डाउनलोड करू शकत नाही आहे। अशाबद्दल भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येत आहे। त्यांच्या रिक्वेस्टवर हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे की नेमके कोणकोणते प्रॉब्लेम असू शकतात की तुम्हाला हे प्रॉब्लेम फेस करावे लागत आहे। तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी जो ईमेल आयडी तुम्ही फॉर्म फिल करताना यूज केलेला आहे त्या ईमेल आयडीनी आणि पासवर्डनी सर्वप्रथम लॉग इन करून घ्या। तर CET एक्झामिनेशन पोर्टल 2025-26 ला क्लिक करून यामध्ये ईमेल आयडी टाका। फॉर्म फिल करताना जो पासवर्ड सेट केलेला आहे तो पासवर्ड टाका आणि सर्वात खाली साइन इनचं ऑप्शन दिलेलं आहे, साइन इन करा। म्हणजे तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार आणि तुम्हाला तुमची हॉल तिकीट प्रोफाईलमधूनच मिळणार आहे। बाहेरून अजून तरी ऑप्शन उपलब्ध करून दिलेले नाही आहे CET डिपार्टमेंटकडून। तर सर्वप्रथम लॉग इन करून घ्या। बघा, लॉग इन केल्यानंतर हॉल तिकीट और ॲडमिट कार्डचं ऑप्शन दिलेलं आहे, बघू शकता। इथे तुम्हाला क्लिक करावं लागेल। इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्हाला UGमध्ये ऑप्शन आलेलं नाही आहे, नो एनरोलमेंट फाउंड। याच्यामागचे रिझन काय आहे हे रिझन तुम्हाला चेक करावं लागेल की आपल्या लॉग इनमध्ये आपण जर फॉर्म भरलेला आहे तर नो एनरोलमेंट फाउंड का बरं येत आहे। कारण ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना इथे दोन ऑप्शन येत आहे, इथे PCB आणि इथे PCM म्हणून दोन ऑप्शन येत आहे। ज्यांनी एक जरी भरला असेल तरी त्यांना दोन्ही ऑप्शन येत आहे, परंतु ते हॉल तिकीट डाउनलोड होत नाही कारण त्यांनी एकाच ग्रुपला अप्लाय केलेला आहे। त्यामुळे तर जो ग्रुप तुम्ही भरलेला असेल त्या ग्रुपची हॉल तिकीट तुम्हाला मिळणार। PCMची हॉल तिकीट अजूनपर्यंत यायची आहे, ती आल्यानंतर त्याबद्दलची अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून संपूर्ण येणाऱ्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। तर नो एनरोलमेंट फाउंड आलेला आहे तुमच्या लॉग इनमध्ये, तर याच्यामागचे रिझन चेक करावं लागेल। तर तुम्हाला चेक करावं लागेल की तुम्ही फॉर्म भरलेला आहे किंवा नाही आहे, म्हणजे CETचा। तर CET रजिस्ट्रेशनला क्लिक करा। बघा, इथे काहीतरी ऑप्शन लिहून आलेला आहे, बघू शकता। तर MST-CET 2025 रजिस्ट्रेशन क्लोज, तर इथे तुम्हाला क्लिक करायचं। तर तिथे इनरोल लिहिलेलं नाही आहे। या अगोदरच्या व्हिडिओ तुम्ही बघितलं असेल की तिथे ग्रीनमध्ये इनरोल लिहिलेलं होतं, म्हणजे त्यांचा फॉर्म पूर्ण कंप्लीट होता। आता या लॉग इनमध्ये नो एनरोलमेंट फाउंडचा एरर येतोय, तर नेमकं आपण रिझन चेक करणार आहे की काय आहे। बघू शकता 8 नंबर 9 नंबरची स्टेप इनकम्प्लीट आहे, म्हणजे या विद्यार्थ्यांनी यांचा जो फॉर्म होता हा फायनल सबमिट झालेला नाही आहे, यांनी पेमेंट केलेलं नाही आहे, प्रोसेस इनकम्प्लीट आहे। त्यामुळे यांच्या फॉर्मची प्रिंटसुद्धा आलेली नाही आहे, त्यामुळे या लॉग इनमध्ये त्यांची हॉल तिकीट येणार नाही। त्यामुळे तुम्हाला नो एनरोलमेंट फाउंडचा एरर येतोय। अजून या लॉग इनमध्ये तुमचा फॉर्म इनकम्प्लीट आहे, होऊ शकते तुम्ही दुसऱ्या ईमेल आयडीनं फॉर्म भरलेला असेल तर त्या लॉग इनमध्ये तुमचा फॉर्म फिलअप झालेला असेल आणि त्यामध्ये तुम्हाला तुमची हॉल तिकीटसुद्धा उपलब्ध झालेली असेल। तर ज्यांनाही नो एनरोलमेंटचा प्रॉब्लेम येतोय त्यांनी पहिले हे चेक करा की ज्या लॉग इनमधून तुम्ही ओपन केलेला आहे, म्हणजे प्रोफाईल ओपन केलेला आहे तुम्ही, त्या प्रोफाईलमध्ये तुमचा पूर्ण फॉर्म कंप्लीट आहे का। जर पूर्ण फॉर्म कंप्लीट असेल तर तुम्ही काहीच नाही, इथे तुम्हाला प्रिंटचं ऑप्शन येईल, इथून तुम्ही प्रिंट काढा कशाची, CETच्या फॉर्मची। प्रोफाईल लॉग आउट करा आणि परत लॉग इन करा। तुमचे जे ऑप्शन आहे PCM PCBचे ऑप्शन तुम्हाला लॉग इनमध्ये डिस्प्ले होऊन जाणार। आणि ज्यांचे फॉर्म इनकम्प्लीट आहे त्यांनी हे चेक करा की आपण परत दुसऱ्या लॉग इनमधून तर फॉर्म भरलेला नाही आहे। जर दुसऱ्या लॉग इनमधून फॉर्म भरलेला असेल तर त्या ईमेल आयडीने लॉग इन करा आणि तुम्ही तुमची हॉल तिकीट डाउनलोड करा, कारण 9 तारखेपासून पेपर सुरू होणार आहे। त्यामुळे संपूर्ण विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायला पाहिजे। तर MST-CET 2025-26च्या संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येत आहे। यामध्ये जर कुठे अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर सुद्धा तुम्हाला संपूर्ण सोल्युशन दिलं जाणार। MST-CET 2025च्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।